नमस्कार मित्रांनो, मराठी साहित्य संग्रह या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. भारताचा प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाचा सोहळा असतो. या निबंधात आपण भारतीय लोकशाहीचा कणा असलेल्या आपल्या संविधानाबद्दल आणि 26 जानेवारी या दिवसाच्या ऐतिहासिक महत्त्वाचा आढावा घेणार आहोत. विद्यार्थ्यांना शाळेतील निबंध स्पर्धा किंवा भाषणासाठी हा लेख नक्कीच उपयुक्त ठरेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा निबंध वाचायचा असेल किंवा तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तर या निबंधाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही आपल्या मराठी साहित्य संग्रह या ब्लॉगला भेट देऊ शकता. चला तर मग सुरू करूया. 26 जानेवारी हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले खरे, परंतु देशाला स्वतःची राज्यघटना नव्हती. 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताची राज्यघटना अंमलात आली आणि आपला भारत देश एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. तेव्हापासून हा दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा कारभार चालवण्यासाठी एका नियमावलीची गरज होती. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अहोरात्र कष्ट घेऊन जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना तयार केली. ही घटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही घटना स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली. प्रजासत्ताक म्हणजे जिथे जनतेचे राज्य असते. या दिवशी भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून दिला. मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा पंथाचा असो. कायद्यासमोर सर्व समान आहेत. ही शिकवण आपल्याला संविधानाने दिली. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पार पडतो. राजपथ म्हणजे कर्तव्यपथ. येथे भारताचे राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. त्यानंतर भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदल आपल्या शक्तीचे आणि शिस्तीचे दर्शन घडवणारी संचलन म्हणजे परेड करतात. विविध राज्यांचे संस्कृती दर्शवणारे चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हे दृश्य पाहून प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने भरून येते. केवळ दिल्लीतच नाही तर देशातील प्रत्येक कोपऱ्यात हा दिवस उत्साहाने साजरा होतो. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते. मुले प्रभात फेरी काढतात, देशभक्तीपर गीते गातात आणि भाषणांमधून महापुरुषांच्या बलिदानाचे स्मरण करतात. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव करून देतो. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे हे आपले कर्तव्य आहे. 26 जानेवारी हा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नसून तो संविधानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. विविधतेत एकता असलेल्या आपल्या महान देशाची अखंडता टिकवून ठेवण्याची शपथ आपण या दिवशी घेतली पाहिजे. आपण सर्वांनी मिळून प्रतिज्ञा करूया की आपण आपल्या भारताला जगात श्रेष्ठ बनवण्यासाठी नेहमी प्रयत्न करू. उत्सव हा स्वातंत्र्याचा, अभिमान भारतीय असल्याचा. भारत माता की जय.